श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी देवा सेवेकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. पूजेच्या वेळी होणाऱ्या आपल्याकडून चुका आपण काय करतो आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत की आपण अशा रोजच्या देवपूजेमध्ये काय काय चुका करतो व त्या नाही कराव्या यासाठी काय काळजी घ्यावी. तर बघा, प्रत्येकाच्या घरी चुकून हे तुम्ही करतच असाल, जसं की देवतांचे चित्र किंवा मूर्ती डोक्याकडून आपण एका हाताने उचलतो किंवा उचलली जाते आणि लोंबकळत धरली जाते. तर आपल्याला बिलकुल असे करायचे नाही आहे. देवतांची मूर्ती असं डोक्यानं किंवा हाताने एका हाताने उचलणं असं बिलकुल करायचे नाही, व्यवस्थित उचलायची आहे. ही चूक आपण म्हणजे रोजच करत असो असं मला तरी वाटतं. त्यानंतर देवतांचे चित्र, मूर्ती किंवा संत गुरु यांचे छायाचित्र कसेही पुसले जाते. त्यानंतर गंध कुंकू कसेही लावले जाते. म्हणजे बघा ना, त्यांच्या डोळ्यात गेलेले असते आणि कुंकवाने गंधाने किंवा तोंडवळाच झाकून गेलेला असतो. अशा प्रकारे कुंकू लावतात, काही जण गंध लावतात. त्यानंतर फुले कशीही वाहिली जातात. ती चित्र किंवा मूर्ती यांना साजेच्या आकाराची नसतात. मूर्ती राहते छोटी, फूल राहतं मोठं. त्या फुलामुळे पूर्ण मूर्ती झाकून जाते. अशी फुलं ठेवतात काही जण. त्यानंतर पूजा करताना लक्ष इकडे तिकडे असणे किंवा अनावश्यक बोलणे, पूजा करताना कोणाशी तरी बोलणे, या चुका टाळल्या पाहिजेत. नाहीतर आपण पूजा करतोय, इकडे कॉल चालू आहे, हे असं नाही केलं पाहिजे. त्यानंतर पूजेच्या वेळी काय आपल्याला योग्य कृती करायची आहे ते बघूयात. आता मी जे सांगितलं त्या चुका आपण करतो, पण चुका न करता लक्ष देऊन आपल्याला करायचं आहे. तर कसं करायचं आहे बघा. उदाहरणार्थ आता मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही मूर्ती अशी व्यवस्थित एका हातानेच उचलतात, लोंबकळत वगैरे हे करतात. तर आपल्याला तसं न करता देवांची मूर्ती किंवा फोटो दोन्ही हातांनी अलगद आणि मध्यभागी धरून उचलायचं आहे. त्यानंतर देवता किंवा संत गुरु यांना फोटोंना किंवा मूर्तीला पुसताना ते तिथे प्रत्यक्ष आहेत असा भान ठेवून आपल्याला ती मूर्ती किंवा तो फोटो हळुवारपणे खालपर्यंत नीट पुसायचा आहे. ज्याप्रमाणे आई बाळाला अंघोळ घालते, त्याला सांगते की तुला मी अंघोळ घालते, तू डोळे मीट, म्हणजे डोळ्यात पाणी जाणार नाही. अशा प्रकारे त्यांच्याशी बोलत बोलत त्यांना कल्पना देत आणि त्यांची काळजी घेत त्यांना अंघोळ घालायची आहे. त्याप्रमाणे आपणही देवतांना मूर्ती असो किंवा फोटो असो किंवा एखादं छायाचित्र असो, आपल्याला ही कृती भावपूर्ण करायला हवी. चित्र किंवा छायाचित्र पुसताना आधी त्यांना सांगत पुसायचं आहे की देवा मी आता तुमची अंघोळ घालणार आहे वगैरे वगैरे. असं डायरेक्ट आपल्याला करायचं नाही आहे. मगच त्यातील इतर भाग पुसायला घ्यायचा. त्यानंतर आपण मूर्तीला फोटोला गंध लावताना खूप चुका करतो. म्हणजे कसं त्यांच्या डोळ्यातच जाईल, नाहीतर मग तोंडातच जाईल, व्यवस्थित लावत नाही आणि तसंच राहू देतो. तर बघा, तसं बिलकुल करायचं नाही आहे आपल्याला. गंध कुंकू देवतांना किंवा गुरूंना लावताना ते बरोबर कपाळावर आणि डोळ्यात जाणार नाही अशा प्रकारे अशा आकाराचे लावावे. मूर्तीवर कुंकू वाहायचे असल्यास ते चरणांवर वाहावे. नाहीतर आपल्याला सवय असते आपण डोक्यापासून कुंकू वरून टाकतो असं. तसं न करता चरणांजवळ आपल्याला कुंकू वाहायचे आहे. त्यानंतर फुले वाहावीत. योग्य ती आणि योग्य त्या आकाराची फुले व्हायची आहेत आपल्याला. त्यांची रचना सात्विक करावी. त्यानंतर पूजा करताना इकडे तिकडे लक्ष न देता तल्लीन होऊन मनोभावेने पूजा करायची आहे. नाहीतर इकडे कॉल चालला आहे आणि इकडे आपली पूजा चालली असं व्हायला नको. तुम्ही पूजा करतायत ना, मग तेवढा वेळ मनोभावेने फक्त पूजाच करा, इतरत लक्ष न देता. त्यानंतर आपल्याला क्षमायाचना करून घ्यायची आहे. पूजेच्या शेवटी क्षमायाचना करताना एक श्लोक म्हणायचा असतो आपल्याला. तो श्लोक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देत आहे आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसत असेल. तर हा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे. त्या श्लोकाचा अर्थ असा होतो, हे भगवंता, मी प्रतिदिन सहर्षावधी
अपराध करत असतो. हे परमेश्वरा, मी तुझा दास आहे असे समजून मला क्षमा कर. हा अर्थ त्या श्लोकाचा आहे. तर तो श्लोक रोज देवपूजा झाल्यावर नित्य नियमाने म्हणा. म्हणजेच आपण क्षमायाचना करतोय. मी भगवंताचा दास आहे या उत्कट जाणीवेसह अपराधी भाव जागृत होऊन अहंभाव नून झाला तरच खऱ्या अर्थाने क्षमा मागितली जाते आणि त्याच वेळी ईश्वरही क्षमा करतो. अन्यथा क्षमा मागणे हा केवळ शाब्दिक सोपस्कार असतो. तर बघा मित्रांनो, तर ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. पूजेच्या वेळी मी ज्या सांगितले ह्या गोष्टींकडे तुम्हीही लक्ष द्या. म्हणजे तुम्ही पण ह्या चुका तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये करत आहात का? करत असाल तर प्लीज आजच थांबवा. असे करू नका. जसं आपण एखाद्या बाळाला वागतो तसंच आपल्याला स्वामींना, देवांना, सगळ्यांना तशाच प्रकारे हे करायचं आहे. तर मित्रांनो, ही छोटीशी माहिती कशी वाटली? माझा हा छोटासा प्रयत्न आहे की कोणाकडूनही चुकूनही अशी चूक होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.